जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला मोलॅरिटी अँड मोलॅरिटी यामध्ये ग्रेटर कोण आहे यावरती स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आला तर 99% स्टुडंट्स याचा आन्सर रॉंग देतील. कारण केमिस्ट्रीचे कन्सेप्टच आपले क्लिअर नसतात आणि त्यामुळे जेई, नीट, एमएसटी सीईटी सारख्या लाईफ चेंजिंग एक्झाम्समध्ये तुमचा स्कोर डाऊन येऊ शकतो. लक्षात ठेवा, 4 मार्क्सने सुद्धा रँकमध्ये फार मोठी तफावत येते. चला तर या मागची ट्रिक समजून घेऊया. मोलॅरिटी आणि मोलॅलिटी यामध्ये कोण ग्रेटर असेल हे पूर्णपणे अवलंबून आहे डेन्सिटीवरती. आता डेन्सिटीच्या 3 कंडिशन्स असू शकतात की डेन्सिटी इज इक्वल टू 1 ग्राम पर एम एल, और डेन्सिटी इज ग्रेटर दॅन 1 ग्राम पर एम एल, और डेन्सिटी इज लेस दॅन 1 ग्राम पर एम एल. मग जर डेन्सिटी ही 1 ग्राम पर एम एल असेल तर मोलॅलिटी इज ग्रेटर दॅन मोलॅरिटी आहे. तसेच जर डेन्सिटी इज लेस दॅन 1 ग्राम पर एम एल असेल तरी सुद्धा मोलॅलिटी इज ग्रेटर दॅन मोलॅरिटी आहे. म्हणजे या फर्स्ट आणि थर्ड कंडिशन मध्ये जिथे डेन्सिटी इक्वल टू 1 ग्राम पर एम एल आहे आणि डेन्सिटी लेस दॅन 1 ग्राम पर एम एल आहे, तिथे मोलॅलिटी ग्रेटर आहे मोलॅरिटी पेक्षा. आणि जेव्हा डेन्सिटी ही ग्रेटर असेल 1 ग्राम पर एम एल पेक्षा, 1 पेक्षा जास्त असेल डेन्सिटीची व्हॅल्यू, तेव्हा मात्र मोलॅरिटी इज गोइंग टू बी ग्रेटर दॅन द मोलॅलिटी. काही ठिकाणी काही क्वेश्चन्स मध्ये डेन्सिटीची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त आहे, पण त्या ठिकाणी मोलॅलिटी आणि मोलॅरिटी हे सेम असल्याचंही ऑब्झर्व झालेलं आहे. तर मोलॅलिटी इज ग्रेटर दॅन मोलॅरिटी जनरल स्टेटमेंट हे ट्रू आहे. कारण असू शकतं ना, जेव्हा डेन्सिटी 1 आहे किंवा 1 पेक्षा नियर बाय 1 ग्राम पर एम एल आहे किंवा एक डेन्सिटी 1 ग्राम एम एल पेक्षा कमी आहे, त्यावेळेस आपण म्हणू शकतो की मोलॅलिटी इज ग्रेटर दॅन मोलॅरिटी. बट जर क्वेश्चन मध्ये असं स्टेटमेंट आलेलं असेल की मोलॅलिटी इज ऑलवेज ग्रेटर दॅन मोलॅरिटी, हे स्टेटमेंट मात्र फॉल्स आहे. असेच केमिस्ट्रीमधील वेगवेगळ्या ट्रिक्स आणि कन्सेप्ट समजून घेण्यासाठी द अल्केमिस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा. जेई, नीट आणि एमएसटी सीईटीचं प्रिपरेशन करणाऱ्या प्रत्येक मराठी मुलापर्यंत हा चॅनल पोहोचवा. जय शिवराय.